हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 या सोहळ्यामध्ये आणि सेटवर जे खूप बिझी असतात, पण आत्ता इथे रेड कार्पेटवर त्यांच्या माझ्यासाठी वेळ मिळाला. म्हणजे आरोही आणि यश ब्ल्यू थीममध्ये खूप सुंदर दिसत आहे दोघंही. लग्नानंतरचा पहिला गणपती आहे ना मालिकेतही. हो, स्पेशल असणार आहे यावेळी. ऑफकोर्स हो, स्पेशल असणार आहे आणि आम्ही एक्सायटेड आहोत. लग्नानंतर घरामध्ये चिडवाचिडवी असते एकमेकांसाठी, असं की मी कशी दिसते, तू कसा दिसतोयस, अशा सगळ्या चर्चा असतात. सणावारी म्हणजे तयार होणं असतं. तर ती अशी यश आणि आरोही सिरियलमध्ये नक्कीच मजा मस्ती करताना दिसतील. इथे पण आम्ही खूप आत्ता एक्सायटेड आहोत आपल्या या गणेशोत्सवासाठी. सो मज्जा. दरवेळी असं असतं की स्टार प्रवाहाचा जो एपिसोड टेलिकास्ट झाला की असं वाटतं की हां आता गणपती येत आहेत, ही एक फिलिंग असते वेगळीच. पण अभि, तुझं फर्स्ट लग्नानंतरचा पहिला सण गणपती सण कसा होता आणि ते आता शूट करताना सगळं आठवणार आहे का? हो, आठवणार आहे. म्हणजे माझं खऱ्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर गणेशोत्सव जेव्हा म्हणजे आमच्या घरी जेव्हा गणपती गौरी सगळं असतं, तर सगळी तयारी करायची होती. आणि आदल्या वर्षापर्यंत माझं असं होतं की हां ठीक आहे, प्रतिष्ठापना केली, हे केलं ते केलं, एक वर्षानुवर्षाचं होतं. पण घरामध्ये बायको आल्यानंतर एक वेगळंच पुरण चढलं होतं माझ्यात की आता सगळं नीट करायचं आहे यावेळेला. सगळे पदार्थ, आईला मदत, सगळ्या गोष्टी, डेकोरेशन मनापासून. तर असं सगळं म्हणजे एक नवीन उत्साह माझ्यामध्ये आला होता. त्याचं क्रेडिट नक्कीच बाप्पाला जातं आहे. गुड बॉय झाल्यानंतर अभि, आणि मालिकेतही तुमचा जो ट्रॅक सुरू आहे त्याचं काय होतं आहे ते पुढे आम्हाला कळेलच. पण पटकन तुम्हाला ज्या गोष्टीची भीती होती, आपण पटकन एक गेम खेळूया, रॅपिड फायर क्विज आहे याच्यामध्ये बाप्पाशी रिलेटेड. ओके, रेडी आहात? आणि पटकन आन्सर्स द्यायचे आहेत. एकत्र ना, एकत्र करायचं फर्स्ट आठवे. अच्छा, वेगवेगळे प्रश्न. हां, वेगवेगळे. आम्ही मस्त म्हणजे ती प्रश्न विचारणार, ज्याला येईल त्याने क्लास. ओके, डन. रेडी? गणपती बाप्पांच्या मुलांचं नाव काय? शुभ लाभ. शुभ लाभ. अष्टविनायक गणपतीची 8 नावं सांगायची पटकन. आठही नाहीये. मी तू सुरू कर, मी आधेमध्ये तुला. ठीक आहे, मी सुरू करतो. बल्लाळेश्वर म्हणजे महागणपती, त्याच्यानंतर सिद्धटेक बरोबर, त्याच्यानंतर लेण्याद्री बरोबर, त्याच्यानंतर रांजणगाव, 4 महागणपती, मग पालीचा बरोबर ना, पालीचा गणपती. किती झाले? 5 झाले ना, आता 3. ते गणपतीचं गाणं आहे न न न न न. पुण्याजवळचं कुठलं रे? मोरेश्वर आणि ओझर. याडे एक राहिलं. सिक्वेन्शियली माहिती नसलं. गणपतीपुळे. पण आपण पकडूयात त्याच्यामध्ये. वा, क्या बात आहे. ते मला ना थोडंसं असं फील झालं की शाळेमध्ये ते वायवा असतात ना, तसं म्हणजे आठवते. अभ्यास केला नाहीये. पण आता हे ना, ह्याची उत्तर अभि तुझ्याकडनं एक्सपेक्टेड आहेत. पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतींची नाव. अरे मी खरं तर चल मी सांगते. कसबापेठ गणपती, गुरुजी तालीम, मंडईचा गणपती, गुरुजी तालीम झालं, मंडई झालं, कसबा झालं, टिळकवाडा म्हणजे केसरीवाडा, आणि 5वा गणपती 5 तांबडी जोगेश्वरी. तांबडी जोगेश्वरी. आठवलं असतं, मी फिरत होते मॅप्सनी आत्ता डोक्यातनं. त्यापैकी पुण्यातलं ग्रामदैवत कोणाला मानतात? दगडूशेठ हलवाई. हो, करेक्ट. आता मुंबईचे 5 जे मोठे मंडळ आहेत त्या गणपतीची. गिरगावचा, लालबागचा राजा, गिरगाव, लालबाग, चौपाटी झाला, लालबाग झाला, अजून चिंतामणी. आणि लालबाग, चिंतामणी, गिरगाव, त्याच्यानंतर सिद्धिविनायक नाही सॉरी, नाही गणेश गल्ली. गणेशोत्सव कोणत्या महिन्यात येतो? भाद्रपद. पटकन त्यांनी असं सुरू केलं होतं. म्हणणार थोडं नाही, श्रावण नाही, भाद्रपद. मला
तुम्हाला यंदा ह्यावेळी थीम ब्लू दिली आणि खूप छान दिसत आहे. बाकीचे तुमचे मंडळी सगळ्यांनी काय कोऑर्डिनेट केले हे बघायला तुम्ही पण उत्सुक असाल मला असं वाटतं. परफॉर्मन्स काय आहे हे आम्हाला दिसेलच, पण तत्पूर्वी खूप मोदक खाऊया आणि हा गणेशोत्सव एन्जॉय करूया. आणि पुण्यात जाणं होईल की नाही तुझं शूटिंगमुळे माहीत नाही, पण पुण्यात गेल्यावरच एक वेगळीच वाईब असते ना ढोल. हो हो हो, म्हणजे हिचंही घर पुण्यात आहे. ढोल ताशा आणि मानाचे 5 गणपतीने सांगितले, वातावरणच बदलतं. म्हणजे तिची मंगळागौरी झाली आहे इतक्यात. हो, मंगळागौरी झाली आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर युनिक लुक केलं. युनिक लुक केला होता. तिचा आवडीचा रंग होता, त्याच्यामुळे ती अजूनच छान दिसत होती. म्हणजे तुमच्या आवडीचा रंग जर तुम्ही असेल तर तुम्ही अजून खुलून दिसता, तसं तिचं होतं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोदक खाऊया आणि एन्जॉय करूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.